मुस्लिम धर्मातील रमजान हा सर्वात मोठा सण मानला जातो। रमजान महिन्याला 2 मार्चपासून प्रारंभ होत असून रमजान महिन्याच्या अगोदर पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आणि 11 मधील पाणी पुरवठ्याच्या वेळेत बदल करावा अशी मागणी पैठण काँग्रेस पक्षाचे गटनेता तथा माजी नगरसेवक हसनुद्दीन कट्यारे यांनी पैठण नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी संतोष आगळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। या निवेदनात म्हटले आहे की मुस्लिम धर्मीय उपवास आणि नमाज तसेच विविध धार्मिक विधींचे व्यवस्थेचे नियोजन पाहता शहरातील प्रभाग क्रमांक 8, 9, 10 आणि 11 या वॉर्डात मुस्लिम समाज इतर समाजापेक्षा जास्त आहे। त्यामुळे या वॉर्डात करडी मोहल्ला, सादात मोहल्ला, दारुसलाम मोहल्ला, नेहरू चौक, जोडी वाड, गांजीपुरा, संजरपुरा अन्य वॉर्डातील शुद्ध पाणी पुरवठ्याची कमतरता भासत असून आज वेळेत होत असलेला पाणी पुरवठा वेळेत बदल करून प्रति दिवस 2 वेळेस रोटेशन प्रणालीप्रमाणे या भागातील पाणी पुरवठा सायंकाळी 5:30 वाजता ते 6:30 वाजता या वेळेत केला जावा, जेणेकरून या भागातील मुस्लिम समाजास त्यामुळे अडचण निर्माण होणार नाही असे निवेदनात म्हटलंय। सदर मागणीची जिल्हाधिकारी आणि मुख्य अधिकारी यांनी योग्य दखल घेत अंमलबजावणी करावी अशी मागणी हसनुद्दीन कट्यारे यांनी केली आहे। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण। नमस्कार, मी हसनुद्दीन कट्यारे, काँग्रेस पक्षाचा गटनेता, नगर परिषद पैठण। पैठण शहरामध्ये गेल्या 1 वर्षापासून नवीन शहरामध्ये नवीन पाईपलाईनचे काम चालू आहे आणि सगळ्या शहरामध्ये गल्ली बोळ्यामध्ये खोदकाम करण्यात आलेलं आहे। त्यामुळे अनेक वाडामध्ये, अनेक गल्ली बोळ्यामध्ये पाईपलाईनची नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शहरामध्ये पाण्याची टंचाई खूप भासत आहे आणि मी आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आणि पैठण नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक यांना विनंती करतो की पुढच्या महिन्यामध्ये 2 तारखेपासून मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे। त्याकरिता मी मुद्दाम 2 दिवस अगोदर मुख्याधिकारी यांना एक निवेदन दिलंय की पैठण शहरामध्ये जे पाणी सुरू होत आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10, प्रभाग क्रमांक 11 हे बहुमूल्य मुस्लिम इलाका आहे। यामध्ये पाण्याची टंचाई ना व्हावे त्यामुळे एक निवेदन झालेलं आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना विशेष करून कलेक्टर साहेबांना विनंती आहे याकडे लक्ष द्यायला यावे। रमजानच्या पवित्र महिने मुस्लिम समाजाला पाण्याची टंचाई भासू नये, म्हणून त्रास होऊ नये, वेळेवर पाणी सोडावे आणि जे टायमिंग सोडण्याचा जे वेळ आहे रात्री, ते रात्री 12, 12:30 अशा टायमिंगला पाणी सोडत आहे। त्यांना विनंती करण्यात आलेली आहे की उपवासाच्या ज्या महिना असतात, पाणी जास्त लागतात, या काळामध्ये वेळेच्या बंधन असतात, नमाजीचे वेळ असतात, उपवास सोडण्याची वेळ असतात, त्याकरिता 5 ते 5:30 ते दरम्यान पाणी सोडण्यात यावे। प्रभाग क्रमांक 8, प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये अशी माझी मागणी आहे।